नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे पावभाजी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। पत्ताकोबी, फुलगोबी, आलू, कांदा, लसूण, टमाटर, शिमला मिरची, बीट, वाटाणे, पावभाजी मसाला, मिरची पावडर, जिरं, हळद, मीठ आणि बटर। सुरुवातीला आपल्याला पत्ताकोबी बारीक कापून घ्यायची आहे। त्यानंतर शिमला मिरची घ्यायची आहे, आलू कापून घ्यायचे आहे, फुलगोबी कापून घ्यायची आहे, वाटाणे आहे, त्यानंतर टोमॅटो घ्यायचे आहेत, 2-3 कांदे घ्यायचे आहेत, 5-6 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, बीट किसून घ्यायचे आहे, तसेच बटर सुद्धा घ्यावे लागेल, लाल मिर्च पावडर, हळद, चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला सुद्धा घ्यायचा आहे आणि पाव। आपण आलूच्या फोडी करून घेतल्या, कुकरच्या एका डब्यामध्ये आपल्याला त्या टाकायच्या आहेत। तसेच फुलगोबी सुद्धा कापून त्यामध्ये टाकायची आहे, शिमला मिर्च त्यामध्ये टाकायची आहे। दुसऱ्या डब्यामध्ये मी पत्ताकोबी कापून घेतली आहे, वाटाणे टाकायचे आहे त्यामध्ये, त्यानंतर किसलेले त्यावर बीट टाकायचे आहे। दोन्ही डब्यामध्ये मी बीट किसून घातले आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान असा कलर येईल। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरमध्ये आपल्याला हे डब्बे ठेवून त्याच्या शिट्टी काढून घ्यायची आहे। या भाजीस आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। 1 ते 2 शिट्टी काढून घ्यायची आहे। भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत। आता आपण हे स्मॅश करून घेऊ। स्मॅशरने आपल्याला छान असं ते मॅश करायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊ। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आपल्या भाज्या या छान अशा मिक्स होत आहे, बारीक होत आहे। दोन्ही डब्यातल्या भाज्या मी स्मॅश करून घेत आहे। आता आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये मी बटर टाकत आहे। बटरमध्येच आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। 3 ते 4 चम्मच मी बटर घेतले आहे। बटर वितळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे। आपल्याला हा कांदा 2 ते 3 मिनिट छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये टोमॅटोचे तुकडे घालू। हे छान असे शिजेपर्यंत आपण त्याला परतून घेऊ। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे टोमॅटो त्यामध्ये परतून घ्यायचे आहे। आता मी 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। 1 चम्मच हळद घातली आहे। त्यानंतर पावभाजी मसाला घातला आहे। 2 चम्मच मी पावभाजी मसाला घातला आहे। आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण जे शिजवलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये घालू। हे सुद्धा मिक्स करून घेऊ। पुन्हा मी स्मॅशरने मॅश करून घेत आहे। ह्या सर्व भाज्या आपल्याला छान अशा मॅश करायच्या आहेत। 2 ते 3 मिनिट मी ह्या भाज्या यामध्ये होऊ दिल्या। चवीनुसार आपल्याला
त्यामध्ये मीठ घालायचे आहे। मी 1 चम्मच मीठ घातले आहे। आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालू। पुन्हा परतून घेत आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिट आणखी भाजी होऊ द्यायची आहे। शेवटी आपल्याला त्यावर कोथिंबीर टाकायची आहे। ही आपली भाजी तयार झाली आहे। आता मी तव्यावर थोडंसं बटर टाकत आहे। थोडासा पावभाजी मसाला टाकत आहे। थोडंसं लाल मिर्च पावडर टाकली आणि त्यावर पुन्हा ही भाजी फ्राय करून घेत आहे। सर्व करताना आपण ती तव्यावर थोडीशी फ्राय करून घेऊ। त्यामुळे आपल्या भाजीला आणखी छान अशी चव येईल। पुन्हा मी स्मॅश करून घेत आहे। आता आपण ही भाजी ताटामध्ये काढून घेऊ आणि यावर आपल्याला आपले पाव भाजायचे आहे। पावचे मी 2 भाग करून घेत आहे। आता तव्यावर बटर टाकून आपल्याला त्यावर हे पाव छान असे भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही साइडने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे। वरून मी बटर टाकले आहे। दोन्ही बाजूने छान असे ते भाजून घेतले आहे। पाव सुद्धा आपले तयार झाले आहेत। आता भाजी सोबत आपण ते सर्व करू। काकडी, कांदा, टोमॅटो, पाव आणि भाजी आपल्याला सर्व करायची आहे। खायला सुद्धा ही खूप टेस्टी लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही पावभाजी नक्कीच आवडेल। तुम्ही सुद्धा घरी नक्कीच करून बघा। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।